विखे पाटील विरोधक प्रायव्हेट लिमिटेड अशा नावाने काहींनी उद्योग सुरू केला आहे. जळी स्थळी काष्टी पाषाणी विखे परिवार किंवा विशेषतः सुजयदादा विखे पाटील दिसतात. दिवंगत पंतप्रधान नेहरू ते आजचे पंतप्रधान सन्माननीय मोदी साहेब हे देखील कौतुक करतात. सहकाराच्या आणि प्रवरानगरच्या प्रेमात सगळेच का पडतात. भारतीय जनता पार्टी आपल्याकडे केरळची जबाबदारी देते. त्यानंतर भारतीय जनता पार्टीच आपल्याला आयुष्यमान भारत योजनेचं राज्याचं प्रमुख करत आहे. त्यानंतर भाजपाचे प्रदेश उपाध्यक्ष तुम्ही आहात. पक्षाला असं वाटत नाही जळी स्थळी काष्टी पाषाणी विखे परिवार किंवा विशेषतः सुजयदादा विखे पाटील दिसतात. नाही, आता परंपरागत विरोध आहे. काही लोकांचं प्रेम एखाद्या व्यक्तीला मिळत असेल ते दाखवत नाही. तर विकासाच्या कामाच्या माध्यमातून मला असं वाटतं की त्यांना शुभेच्छा आहेत. त्यांनी त्यांचं काम चांगल्या पद्धतीने करत राहावं. जेवढं चांगलं काम ते करतील तेवढं मताधिक्य आमचं वाढत राहील हा विश्वास आहे मला. काल नगर शहरामध्ये तुमच्या नावाचे फ्लेक्स लागले. तुम्ही सांगितलंय की ना दुःख आहे ना आनंद आहे. तो जो विशिष्ट समाज आहे त्याच्यावरची नाराजगी संपलेली नाही अजून. नाही, माझी काही कोणावर नाराजी नाहीच आहे. मी कधी कोणावर नाराज नसतो. जनतेने नाकारला असेल त्याचं काहीतरी कारण असेल, माझ्या काही चुका असतील आणि आज जर ते स्वीकारत असतील तर त्याच्यामध्ये कशामुळे ते करतायत हा त्यांचा व्यक्तिगत प्रश्न आहे. तुमची गरज आणि आधार त्यांना वाटतोय अशी जनमानसात चर्चा आहे. मी असा काही एवढा मोठा नाही की कुठल्याला आधार देऊ शकेल किंवा कोणाला मदत करू शकेल. माझ्या परीने माणुसकीय दृष्टिकोनातून जेवढं माझ्या परीने शक्य आहे तेवढं मी करतो. आजही आपण पाहत असाल राहता आणि शिर्डी नगर परिषदेच्या निवडणुका पाहिल्या, राहत्याचं पूर्ण चित्र पाहिलं तालुक्याचं, तर इथं धर्मविरहित जातविरहित सगळे लोक एक परिवार म्हणून राहतात. ती संकल्पना खासदार बाळासाहेब विखे पाटलांनी मांडली या तालुक्यासाठी, जिल्ह्यासाठी, आणि ती संकल्पना पुढं चालावी ही आमची अपेक्षा आहे. आता काही ठिकाणी परिस्थिती वेगळ्या वेगळ्या आहेत. जशी परिस्थिती राहत्या तालुक्यात आहे तशीच परिस्थिती नगरमध्ये असावी का याची ग्वाही मी नाही देऊ शकत. तिथली परिस्थिती, तिथले लोकप्रतिनिधित्व, तिकडचे आमदार हे तिकडचा निर्णय घेतात. इकडची परिस्थिती, इकडचे आमदार तिथला निर्णय घेतात. तर आम्ही आमचा निर्णय एक परिवार म्हणून घेतलेला आहे आणि आम्ही एक परिवार म्हणून इथं आहोत. काल इतका भव्य दिव्य कार्यक्रम झाला. एकेकाळी ज्येष्ठ नेते शरद पवार साहेब हे प्रवरानगरला राहिले, तिथल्या MG विद्यालयात शिकले आणि त्याच काळात स्वर्गीय पद्मश्री असताना त्यांनी एक छोटं आंदोलन केलं होतं गोवा मुक्तीचं. आणि आज त्या कारखान्याचा आशिया खंडातला पहिला कारखान्यापासून ते भारताचे दिवंगत पंतप्रधान नेहरू ते आजचे पंतप्रधान सन्माननीय मोदी साहेब हे देखील कौतुक करतात. सहकाराच्या आणि प्रवरानगरच्या प्रेमात सगळेच का पडतात. पद्मश्रींचं कार्य एवढं मोठं राहिलेलं आहे. पद्मश्री विठ्ठल विखे पाटीलांचं कार्य एवढं मोठं राहिलेलं आहे. त्यानंतर कैलासवासी बाळासाहेब विखे पाटील होते, त्यांचं कार्य समाजासाठी एवढं मोठं राहिलेलं आहे. आमचा परिवार हा सातत्याने सहकार टिकवण्यामध्ये, सर्वसामान्यांच्या संघर्षांमध्ये, अनेक वेळेस जिल्हा आणि देशाच्या राजकारणामध्ये प्रस्थापितांच्या विरोधात लढणारा हा परिवार राहिलेला आहे. आमचा संघर्ष सत्तेसाठी नव्हता. आमचा संघर्ष सत्तेचा गैरवापर, सर्वसामान्यांचा अधिकार कमी करण्याच्या दृष्टिकोनातून जिथं होत होता त्याचा विरोध आमच्या परिवाराने सातत्याने केला. आणि म्हणून कदाचित ती वृत्ती असेल की आजपर्यंत 50 वर्ष होऊनही जनतेने या परिवाराला स्वीकारलं, चौथ्या पिढीला स्वीकारलं आणि आम्ही एक अतिशय जबाबदार व्यक्तिमत्व म्हणून आम्ही आमची जबाबदारी पार पाडतो. काल सुनेत्राताई आल्या. सुनेत्राताईंचं कार्य आणि एक वेगळी सहानुभूती महाराष्ट्राच्या जनतेला ताईंप्रती आहे. दादांचं काम, दादांचं वलय, दादांनी जे काही पेरलंय ते काल ताईंनी आपल्या डोळ्यांनी पाहिलं असावं, कारण की जिल्ह्यात पहिल्यांदाच ते आल्या. प्रत्येक ठिकाणी गर्दी, लोकांनी पाहण्यासाठी रस्त्यावर गर्दी जी केली की सुनेत्राताई कोण आहेत, कशा आहेत, जी उत्सुकता आहे की दादांचा वारसा ते चालवत आहेत. महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री आहेत. अतिशय सौम्य, सुशील आणि शांत व्यक्तिमत्व म्हणून काल त्यांचा परिचय संपूर्ण प्रवरा परिसराला झाला. मला असं वाटतं की ताई जेवढं अधिक फिरतील त्यांनाही जाणवेल की जे काही विरोधक आरोप करतात त्यांच्यावर, ते सगळे आरोप जेव्हा ताई जर कधी समाजामध्ये, जनतेमध्ये अजून मोठ्या प्रमाणात भविष्यकालामध्ये जातील, विरोधकांच्या केलेल्या टीकेचं प्रत्येक उत्तर जनता त्यांना देईल. एक महत्वाचा प्रश्न की भारतीय जनता पार्टी आपल्याकडे केरळची जबाबदारी देते. त्यानंतर
भारतीय जनता पार्टीच आपल्याला आयुष्यमान भारत योजनेचं राज्याचं प्रमुख करत आहे. त्यानंतर भाजपाचे प्रदेश उपाध्यक्ष तुम्ही आहात. पक्षाला असं वाटत नाही की आपण पक्षीय जबाबदाऱ्या, संघटनात्मक जबाबदाऱ्या जास्त देतोय आणि हे पहा, जबाबदारी कुठली असो, अगोदर काही नव्हतं तरी मी प्रचार करत होतो. आज पक्षाने जबाबदारी दिली. राज्याचे मुख्यमंत्री फडणवीस साहेब, आमचे प्रदेशाध्यक्ष माननीय चव्हाण साहेब यांनी ही जबाबदारी जी दिलेली आहे ती प्रामाणिकतेने पार पाडायचा आपला प्रयत्न आहे. आयुष्यमान भारतचं निश्चित जबाबदारी ही मोठी आहे. त्यांनाही माहिती आहे की योग्य ते औषधं हाच डॉक्टर देऊ शकतो, म्हणून त्यांनी माझ्याकडे जबाबदारी दिली आहे. तर जे आजारी लोक आता त्यांचा उपचार करायला आपण सुरू करू. तुम्ही तर कोल्हार ते शिर्डी या रस्त्याबद्दल बोलले आणि लोक म्हणतात खरंच हा रस्ता ह्या टप्प्यातला चांगला झालाय. हे जर या लोकांनी बोट घालायचं बंद केलं, काही ठराविक लोक आहेत, ती खाली एक साखळी झालेली तयार की कसं हा कॉन्ट्रॅक्टर पळवता येईल, पळून लावता येईल आणि हा रस्त्याचा बंद पडल्यानंतर याचा खापर कसा आमच्यावर येईल. पण मी तुम्हाला आश्वासन देतो की जर हा कॉन्ट्रॅक्टर टिकू दिला, फक्त 4 महिने वेळ द्या, हा रस्ता पूर्णपणे झालेला असेल. हा शब्द मी या जिल्ह्याच्या जनतेला देतो. हा रस्ता अतिशय उत्कृष्ट पद्धतीने काम चालू आहे. राहत्या तालुक्यामध्ये जवळपास 80% काम संपलेलं आहे. नगरचं पण तुम्ही पाहिलं असेल तर एवढी गती डांबरीकरणामध्ये मिळालेली आहे. डांबराची उपलब्धता आता मथुऱ्याहून जसं मी डांबरावर बोललो, पण ठीक आहे, काय महाराष्ट्राभर झालं त्याचा विषय नाही, पण मथुऱ्याहून डांबर आता आपण आणायला सुरू केलेलं आहे. बिटुमिन आणलंय, त्याचं काम आता नगरमध्ये पण चांगली गती आहे. या कॉन्ट्रॅक्टरला काम करून देणं, ब्लॅकमेलिंग न करणं, पत्रव्यवहार करून त्याच्याकडून खंडणी न मागणं, हे जोपर्यंत बंद होणार नाही तोपर्यंत रस्ता असाच चालत राहील. पण सुदैवाने इथलं काम होऊ शकलं, कारण की कोल्हारच्या पुलापासून तर सावळीपर्यंत कोणीही या ठेकेदाराला खंडणी मागितली नाही, पैसेही मागितले नाही आणि त्याच्या कोणत्याही कर्मचाऱ्याला मारहाण केली नाही, म्हणून रस्ता झाला.